ओमान मिडल ईस्टमधला एक छोटासा पण अतिशय सुंदर असा देश. सौदी अरेबिया, दुबई, येमेन यांच्या शेजारचा आणि एका बाजूने अखंड अशा अरबी समुद्राने व्यापलेला. शेजारील दुबई, अबुधाबी, त्यानंतर सौदी अरेबिया यांच्यासारखा जरी असला तरी पण त्यांच्यापेक्षा आपलं वेगळेपण जपून असणारा असा हा अतिशय सुंदर आणि छानसा असा देश. तर माझ्या नवऱ्याच्या कामाच्या निमित्ताने आम्ही 6 महिन्यापूर्वी इथे राहायला आलो. अगदी खरं सांगायचं तर इथे येईपर्यंत मला ओमान हा देश फारसा माहीत देखील नव्हता. मी आधी दुबईमध्ये राहिली देखील आहे. दुबईचा मिडल ईस्ट भागाचा राहण्याचा अनुभव देखील माझ्याकडे होता. पण तरी देखील ओमानमध्ये एक वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण आपण इथे आल्यावर आपल्याला आपलंसं करतं. जगातली तिसऱ्या नंबरची सर्वात हायेस्ट करन्सी असून देखील आपली सभ्यता आणि आपला एक साधेपणा जपणारा असा देश आहे. इथे कुठेही स्कायस्क्रॅपर्स नाही. एका ठराविक उंचीपलीकडे इथे बिल्डिंग्स बांधल्या जात नाहीत. त्यांना एक ठराविक प्रकारचा रंग दिला जातो. ते हळूहळू सगळं मी तुमच्यासोबत आता शेअर करेल की हा देश कसा वेगळा आहे ते. खरं तर आता ईदची सुट्टी संपत आली होती, पण आमचं विशेष कुठे जाणं झालं नाही. म्हणून आज ठरवूनच बाहेर पडलो. म्हणायला गेलं तर अजून इथे उन्हाळा फारसा सुरू झाला नाही आहे आणि डोंगराच्या ठिकाणी जर गेलं तर थोडंसं गारवारं देखील असतं. म्हणून आम्ही दुपारीच निघालो एका विलेजला भेट द्यायला. त्या विलेजचं नाव होतं अल आलिया विलेज. इथल्या विलायत ऑफ अवाबी या ठिकाणी आम्ही निघालो होतो. सो गुगलची हेल्प घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. पण गुगलने नेहमीप्रमाणे दुसऱ्याच जागी नेऊन सोडलं. म्हणजे जिथे आम्हाला जायचं होतं त्या विलेजच्या अपोजिट साईडला आम्ही आधी पोहोचलो होतो. तर इथून या पूर्ण विलेजचा व्ह्यू थोडाफार असा दिसत होता. त्यानंतर आम्ही शोधत तिथे जाण्याची वाट शोधून काढली. पण तोवर थोडासा अंधार पडायला सुरुवात झाली होती. साधारण 6च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो. मग खंत वाटायला लागली, अरे खरंच थोडं लवकर यायला हवं होतं. पण तिथे पोहोचता क्षणीच एक वेगळाच फील यायला लागला. ओमानमधल्या टिपिकल गावामधला हा फील होता. तिथे छान पाम आणि खजुराची झाडी होती आणि त्याच्यातून जायला अशी छोटीशी पाऊलवाट होती. साईडने झरे वाहत होते आणि तिथून खाली उतरल्यावर आपल्याकडे जशा प्रकारे भाताची शेती केली जाते डोंगराच्या माथ्यावरती, त्या प्रकारे शेती केली होती. आणि तिथे द्राक्षाच्या बागा होत्या आणि द्राक्षाच्या बागांमध्ये कांदासुद्धा लावला होता. साईडने पाणी होतं. बहुधा हे लोक इथे थोडाफार पाऊस होत असतो, त्यामुळे पावसाचं पाणी साठवत असावे आणि मग तेच पाणी वर्षभर शेतीसाठी वापरत असावे. आणि त्या ठिकाणी फारसं ऊनही जाणवत नव्हतं, कारण तिथे डोंगरांच्या कुशीमध्ये लपलेलं असं ते गाव आहे. तिथे गेल्यावर खूपच प्रसन्न वाटत होतं. म्हणजे द्राक्षांच्या बागा, मधून वाहणारं पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सनसेटची वेळ होती, त्यामुळे सूर्याचा एक असा मंद मंद सूर्यप्रकाश खूपच छान वाटत होतं. आम्ही सगळ्यांनी तर तिथे खूप एन्जॉय केलं. मुलांना देखील मजा आली. तिथे जवळच एक छोटंसं कॅफे देखील आहे. तिथे तुम्ही हवं असेल तर मोजितो किंवा कॉफी याचा आस्वाद घेऊ शकता. आम्ही या ठिकाणी तर जाऊन आलो. जर तुम्ही मस्कतमध्ये असाल आणि तुम्हाला या ठिकाणी जायचं असेल तर लोकेशनसाठी मला DM करा. ओके, थँक्यू.